नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सी ए डॉक्टर देवेंद्रजीत दगडे, असिस्टंट प्रोफेसर अँड व्हाईस प्रिन्सिपल इन कॉमर्स. आजचा जो आपला टॉपिक आहे तो आपण बघणार आहोत की इन्कम फ्रॉम सॅलरी. आणि सॅलरीचे कॅल्क्युलेशन करताना सर्वात अगोदर आपल्याला नेट टॅक्सेबल इन्कम, ग्रॉस टॅक्सेबल इन्कम याच्याबद्दल माहिती हवी आहे. तर टोटल जेव्हा आपण नेट टॅक्सेबल इन्कमचं कॅल्क्युलेशन करतो तर त्यात 5 हेडांचा समावेश होतो. तर 5 हेडमध्ये सगळ्यात पहिले येणार आहे तुमचं इन्कम फ्रॉम सॅलरी, त्यानंतर येणार आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, तिसरं हेड तुमचं राहणार आहे इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन, त्याच्यानंतर येणार आहे इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन आणि सगळ्यात शेवटचं जे हेड राहणार आहे ते आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. या सर्वांची टोटल केल्यानंतर आपलं ग्रॉस टोटल इन्कम येईल. त्यानंतर त्यातून आपण डिडक्शन अंडर चॅप्टर 6A सेक्शन 80C टू 80U याची वजावट केल्यानंतर जे काही शिल्लक राहील ते राहील नेट टॅक्सेबल इन्कम. यानंतर यावर टॅक्स कॅल्क्युलेशन या सगळ्या प्रोव्हिजन आपण बघणार आहोत. पण सुरुवात करताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की पहिला हेड जो विद्यार्थ्यांना फार महत्त्वाचा आहे आणि TY BComच्या विद्यार्थ्यांचा जर का विचार केला तर एक्झामच्या हिशोबाने मोर दॅन 75% वेटेज या चॅप्टरला देण्यात आलेला आहे. तर जो पहिला चॅप्टर आहे तो आहे इन्कम फ्रॉम सॅलरी. तर इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की जे पण काही रेम्युनरेशन असेल, एनी रेम्युनरेशन पेड बाय अन एम्प्लॉयर टू हिज एम्प्लॉई इन कन्सिडरेशन ऑफ हिज सर्व्हिस इज कॉल्ड ॲज अ सॅलरी. यात सोपं सांगण्यात आलं जे काही रेम्युनरेशन मालक हा त्याच्या नोकराला देणार आहे ते पैशाच्या स्वरूपात असो, वस्तूच्या स्वरूपात असो, बेनिफिटच्या स्वरूपात असो, तर सगळ्यांचं कॅल्क्युलेशन हे पैशामध्ये कन्वर्ट केलं जाणार आहे आणि त्याच्याप्रमाणे सॅलरीचं कॅल्क्युलेशन केलं जाणार आहे. आता सॅलरीमध्ये जर का बघितलं तर ॲज पर सेक्शन 17 सबसेक्शन 1 ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 प्रमाणे काही बेसिक सॅलरी असेल, काही वेजेस असेल, ॲन्युटी असेल, पेन्शन असेल, काही फीज असतील, परक्विजिट असेल, कमिशन असेल किंवा काही प्रॉफिट इन लिeu ऑफ सॅलरी असेल किंवा ॲडव्हान्स सॅलरी असेल, यासारखे भरपूर अलाउन्सेस असेल, परक्विजिट असतील किंवा काही बेनिफिट एम्प्लॉयला देत असेल, ते सर्व आपण इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये ॲड करणार आहोत. तर जो बेसिक चार्जिंग सेक्शन आहे तो आहे सेक्शन 15 सेक्शन 15. त्याच्यात त्यांनी क्लिअर सांगितलं की जी पण काही सॅलरी तुम्हाला मिळणार आहे ड्यू ऑर रिसिप्ट विच एव्हर इज अर्लियर या बेसवर तुम्हाला सॅलरी ही टॅक्सेबल होणार आहे. ॲडव्हान्स सॅलरी सुद्धा रिसिप्ट बेसिसवर आपल्याला काय करावं लागणार आहे, टॅक्सेबल करावी लागणार आहे. यानंतर बेसिक सॅलरी नंतर सॅलरीमध्ये येतात अलाउन्सेस. तर अलाउन्सेसचा आपण विचार केला तर अलाउन्सेस हे 3 पार्टमध्ये कन्वर्ट केले जातात. काही अलाउन्सेस हे फुल्ली टॅक्सेबल आहे, काही अलाउन्सेस हे फुल्ली एक्झम्प्ट आहे, काही अलाउन्सेस हे पार्टली एक्झम्प्ट आणि पार्टली टॅक्सेबल आहे. जर का आपण त्याचा विचार केला तर फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस कोणकोणचे आहेत, जसं डिअरनेस अलाउन्स असेल, सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स असेल, एंटरटेनमेंट अलाउन्स असेल, मेडिकल अलाउन्स असेल, वॉशिंग अलाउन्स असेल, टिफिन अलाउन्स असेल किंवा हिल स्टेशन अलाउन्स असेल, हे सर्वची सर्व फुल्ली टॅक्सेबल आहे. जे काही एम्प्लॉयर त्या एम्प्लॉईला पेड करेल पैशाच्या स्वरूपात पूर्ण याच्यावर ते कर पात्र होणार, त्याच्यावर त्यांना पूर्ण टॅक्स पेड करावं लागेल. काही याच्यात दिलेलं आहे पार्टली टॅक्सेबल अलाउन्स आहेत, जसं ट्रान्सपोर्ट अलाउन्स दिलं आहे तर ट्रान्सपोर्ट अलाउन्सचा बेनिफिट फक्त ब्लाइंड असेल किंवा या लोकांना मिळणार आहे तो आहे 3200 रुपये पर मंथ पर्यंत. एज्युकेशन अलाउन्स असेल तर हा पार्टली एक्झम्प्ट आणि पार्टली टॅक्सेबल आहे. जो पण काही एज्युकेशन अलाउन्स मिळेल तो राहणार आहे 100 रुपीज पर मंथ पर चाइल्ड फॉर मॅक्झिमम 2 चिल्ड्रन. त्याचप्रमाणे येणारे हॉस्टेल अलाउन्स, हॉस्टेल अलाउन्समध्ये पण कायद्याने सूट दिलेली आहे की ₹300 पर मंथ पर चाइल्ड फॉर मॅक्झिमम 2 चिल्ड्रन. जसं HRAचं कॅल्क्युलेशन दिलं आहे अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 13A मध्ये, जे ॲक्च्युअल HRA रिसिव्ड होणार आहे त्याच्यातून काही 50% ऑफ सॅलरी, काही 40% ऑफ सॅलरी किंवा रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी आणि ॲक्च्युअल रिसिव्ड विच एव्हर इज अर्लियर या हिशोबाने काही जे अलाउन्सेस हे टॅक्सेबल होतील आणि काही अलाउन्सेसमध्ये आपल्याला सूट मिळणार आहे. आणि त्यानंतर फुल्ली एक्झम्प्टेड अलाउन्स आहे तर याचा पूर्ण बेनिफिट जो काही परफॉर्मन्स आहे तो ऑफिशियल ड्युटीसाठीच राहणार आहे. याच्यात एम्प्लॉईला काही पर्सनल बेनिफिट मिळणार नाही. त्यामुळे कायदा म्हणतो की जसं कन्व्हिन्स अलाउन्स असेल, हेअरपल अलाउन्स असेल, तुमचं अकॅडमिक अलाउन्स असेल किंवा युनिफॉर्म अलाउन्स असेल, हे पूर्णची पूर्ण तुम्हाला एक्झम्प्ट राहणार आहे. त्यानंतर जेव्हा आपण आता सॅलरीचं कॅल्क्युलेशनला सुरुवात करणार आहोत तर महत्त्वाचा पार्ट आहे की टॅक्सेबल सॅलरी शोधायची कशी. तर टॅक्सेबल सॅलरी शोधताना सर्वात अगोदर आपण बघितलं जी काही तुमची बेसिक सॅलरी असेल त्यात जे अलाउन्सेस आहेत अलाउन्सेस आपल्याला ॲड करावे लागतील. अलाउन्सेस आत्ताच आपण बघितलं की 3 प्रकारचे अलाउन्सेस आहे, काही पार्टली एक्झम्प्ट आहे, काही पार्टली टॅक्सेबल आहे आणि काही फुल्ली टॅक्सेबल आहे. तर या हिशोबाने अलाउन्सेस ॲड केले जाईल. अलाउन्सेस म्हणजे जे पैशाच्या स्वरूपात आपणास दिलं जाणार आहे त्याला आपण म्हणतो अलाउन्सेस. तर अलाउन्सेस जे पण काही येणार आहेत त्याचं कॅल्क्युलेशन सोपं आहे कारण की ते पैशाच्या स्वरूपातच राहणार आहे. पण जर का परक्विजिट असेल तर परक्विजिट म्हणजे सोयी आणि सुविधा. याचं कॅल्क्युलेशन करताना जसं मोटर कार असेल किंवा अनफर्निश्ड अकोमोडेशन असेल
त्याच्यानंतर तुमची मेंबरशिप फीज असेल किंवा ह्या गोष्टी ज्या काही तुम्हाला सोयी आणि सुविधा इम्प्लॉयर इम्प्लॉईला प्रोव्हाइड करतो, या सर्व गोष्टी कायद्याच्या दिलेल्या जे काही प्रोव्हिजन आहे त्याचा वापर करून त्या पैशाच्या स्वरूपात कन्वर्ट करून त्या सॅलरीमध्ये ऍड केल्या जातील. त्यानंतर आहे प्रॉफिट इन लिeu ऑफ सॅलरी. सॅलरी व्यतिरिक्त पण इम्प्लॉयर काही बेनिफिट इम्प्लॉईला देत राहतो. ते देण्याच्या मागे रिझन आहे कारण की तो त्या कंपनीचा इम्प्लॉई. तर इम्प्लॉई आणि इम्प्लॉयर रिलेशनशिप आल्यामुळे जे काही बेनिफिट येणार आहे ते सर्व सॅलरीमध्ये कन्सिडर केले जाणार आहे. यानंतर याच्यातून डिडक्शन मिळणार आहे. डिडक्शन हे फक्त मिळणार आहे अंडर, जर का काही आता नवीन कायद्याप्रमाणे जर का विचार केला तर ओल्ड रिजिम आणि न्यू रिजिम. जर का ओल्ड रिजिम मध्ये असेल तर स्टँडर्ड डिडक्शन तुम्हाला मिळणार आहे 50,000. त्यामध्ये एंटरटेनमेंट अलाउन्स पण तुम्हाला मिळू शकतं, पण ते मिळणार आहे फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉईला. आणि प्रोफेशनल टॅक्सची वजावट तुम्हाला मिळणार आहे 2500 रुपये. बट इन दी केस ऑफ जर का न्यू रिजिम असेल तर फक्त स्टँडर्ड डिडक्शन तुम्हाला मिळणार आहे 75,000. सेक्शन 16 क्लॉज 2 एंटरटेनमेंट अलाउन्स आणि प्रोफेशनल टॅक्सचा बेनिफिट तुम्हाला न्यू रिजिम मध्ये घेता येणार नाही. या सगळ्यांची टोटल केल्यानंतर येऊन जाणार आहे तुमचं टॅक्सेबल सॅलरी. आता सॅलरीचा विचार आपण केला, पण प्रॅक्टिकल नॉलेज पण विद्यार्थ्यांना असणं अपेक्षित आहे. तर सॅलरी आपण काढली. आता सॅलरीसाठी कोणचं रिटर्न ऍप्लिकेबल होणार आहे, तर कायदा सांगतो की ज्याचं सॅलरी इन्कम असेल, पेन्शन इन्कम असेल किंवा HP पासून जे मिळणारं इन्कम आहे हे आपण ITR 1 मध्ये फाईल करणार आहे. तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना याबद्दल पण थोडं प्रॅक्टिकल नॉलेज मिळालं तर नक्कीच याला विद्यार्थ्यांना 100% त्याचा फायदा होऊ शकतो. कारण की विद्यार्थी इन्कम टॅक्सच्या वेबसाईटचा वापर करून स्वतःचं रिटर्न स्वतः फाईल करू शकतात. तर ITR 1 फाईल करताना कोण कोणाला इलिजिबल आपल्याला ते बघावं लागेल की कोण व्यक्ती की ITR 1 फाईल करू शकतो. त्याच्यात दिलंय की ITR 1 जर का तुम्ही रेसिडेंट इंडिव्हिज्युअल असाल, तुमचं ग्रॉस टोटल इन्कम हे 50 लाखाच्या वर जात नसेल, त्याचप्रमाणे तुमचं इन्कम फ्रॉम सॅलरी असेल, हाऊस प्रॉपर्टी असेल, तुम्हाला फॅमिली पेन्शन मिळत असेल, ॲग्रिकल्चर इन्कम जर का तुमचं 5,000 पर्यंत असेल आणि अदर सोर्सेसचे जे तुमचे इन्कम आहे, बँकेचं व्याज असेल किंवा FDRचं तुम्हाला व्याज मिळत असेल किंवा इन्कम टॅक्सचा काही रिफंड तुम्हाला मिळालेला असेल किंवा काही कॉम्पेन्सेशन तुम्हाला मिळालेलं असेल, त्याचबरोबर इंटरेस्ट इन्कम असेल, फॅमिली पेन्शन मिळाली असेल, तर हे सगळं इन्कम आपण कशात कन्सिडर करणार आहे, ITR 1 मध्ये कन्सिडर करणार आहोत. त्यानंतर पुढे येणारे कोण कोण फाईल करू शकत नाही, जर का तुम्ही रेसिडेंट अँड नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट असाल किंवा नॉन रेसिडेंट असाल, तुमचं इन्कम हे 50 लाखाच्या वर जात असेल, इन्कम ॲग्रिकल्चर इन्कम तुमचं जर का 5,000च्या वर जात असेल, त्याचप्रमाणे जर का तुमचं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये लॉटरी असेल, त्याच्यानंतर गॅम्बलिंग असेल, क्रॉसवर्ड पझल असतील की जे स्ट्रेट फॉरवर्ड 30% त्याच्यावर टॅक्स लागणार आहे, काही कॅपिटल गेन आहे जसं STCG आहे, LTCG आहे, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे, लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे, काही केसमध्ये तुम्हाला 15% तर काही केसमध्ये 20% टॅक्सेबल आहे. त्याचप्रमाणे जर का अनलिस्टेड इक्विटी शेअर्स असतील किंवा इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन असेल, तुम्ही एखाद्या कंपनीचे डायरेक्टर असाल किंवा तुमचं 194N प्रमाणे काही जर का टॅक्स डिडक्ट केला गेलेला असेल किंवा तुमचं स्वतःचे काही एकापेक्षा जास्त हाऊस प्रॉपर्टी असेल. आता नवीन कायद्याप्रमाणे पण 2 हाऊस प्रॉपर्टी पर्यंत एक व्यक्ती काय करू शकतो, त्याचा बेनिफिट घेऊ शकतो. तर हे व्यक्ती ITR 1 फाईल करायला एलिजिबल होणार नाही. आता कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला ITR 1 फाईल करण्यासाठी लागणार आहे, तर सोपं आहे की आता जर का कंपनीज ऍक्ट जुना जो आहे 1961, पण जर का आता बघितलं 2024च्या प्रमाणे जो फॉर्म 16 आहे तो फॉर्म नंबर 130 मध्ये कन्वर्ट झालेला आहे. तर फॉर्म भरताना ITR 1 फाईल करताना तुम्हाला फॉर्म 16 जो तुमचा एम्प्लॉयर तुम्हाला इश्यू करतो, त्याप्रमाणे जर का तुम्ही काही हाऊस रेंट दिलेला असेल त्याच्या रिसिप्ट किंवा तुमच्या काही इन्व्हेस्टमेंट असतील, ओल्ड रिजिमचा जर का तुम्हाला काही बेनिफिट घ्यायचा असेल, त्याप्रमाणे तुम्ही काय करू शकतात की जे काही तुमचे डिडक्शन आहे त्याच्या पावत्या किंवा त्याचे जे काही डिडक्शन झाले त्याचे प्रूफ्स तुम्हाला तुमच्याकडे ठेवावे लागणार आहे. त्याचप्रमाणे काही गोष्टी त्याला अटॅच कराव्या लागणार आहे, काही गोष्टी अटॅच करण्याची गरज नाही. त्यानंतर सगळ्यात सोपं आहे, जेव्हा तुम्ही इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर जाल, मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे स्क्रीन. इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर जाल तर सगळ्यात सोपं आहे. सगळ्यात अगोदर फॉर्म 26 AS डाउनलोड करून घ्यायचा आहे, आपला AS डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला TDS किती कट झालेला आहे किंवा TCS कट झालेला असेल किंवा आपण काही सेल्फ असेसमेंट टॅक्स पेड केलेला असेल, त्याचप्रमाणे आपले बँक स्टेटमेंट, पासबुक आपण काढून घ्यायचे आहे. काही लोन बिनचे काही आपले स्टेटमेंट असतील ते पण आपल्याला सोबत ठेवणं अनिवार्य आहे. काही इंटरेस्ट सर्टिफिकेट आपले असतील बँकेने दिलेले ते आपल्याकडे असणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर काही इन्व्हेस्टमेंटचे प्रूफ असतील ते पण आपल्याला रिटर्न फाईल करताना आपल्याकडे ठेवणे आवश्यक आहे.
त्यानंतर आपण जेव्हा रिटर्न फाईल करणार आहोत तर रिटर्न फाईल केल्यानंतर सोप्पा क्लॉज आहे, एक तर तुम्ही तो ई व्हेरीफाय करू शकतात, किंवा जर का ई व्हेरीफायचा ऑप्शन तुमच्याकडे नसेल, आधारला जर का तुमचा मोबाईल लिंक नसेल, त्या केसमध्ये तुम्ही बाय पोस्ट पण 30 दिवसाच्या रिटर्न फाईल केल्यापासून 30 दिवसाच्या आत एक तर ऑर्डिनरी पोस्ट किंवा स्पीड पोस्टच्या माध्यमाने तुम्ही काय करू शकतात की जे काही तुम्ही एक्नॉलेजमेंट आहे ती तुम्हाला काय करावं लागणार आहे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पाठवावी लागणार आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं की सोप्पं आहे की ही इन्कम टॅक्सची वेबसाईट आहे www.incometax.gov.in, यावर जाऊन तुम्ही स्वतः लॉग इन करू शकतात आणि त्याप्रमाणे तुमचं रिटर्न फाईल करू शकतात. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या याच्यावर ऑनलाईन सर्व व्हिडिओ दिलेले आहे, या सर्व लिंक फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे. सामान्य व्यक्ती, सामान्य विद्यार्थी पण स्वतःचं रिटर्न स्वतः फाईल करू शकतो. सर्व प्रोव्हिजन यावर फॉर्म्स पण डिपार्टमेंटने अवेलेबल करून दिले. तुम्ही मॅन्युअल फॉर्म सर्व वाचू शकतात आणि वाचल्यानंतर तुम्ही ITR 1 फॉर्म फाईल करू शकतात. त्याच्यानंतर लॉग इन करण्याची प्रोसेस आहे हे आपण नंतरच्या काळात मित्रांनो सर्व ऑनलाईन बघणार आहे. तर मेन पार्ट माझा शिकवण्याचा हाच होता की जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज मिळालं पाहिजे आणि जो विषय आपण शिकणार आहे की तो विषय पैशाच्या स्वरूपात पण आपण कन्वर्ट करू शकतो. जसं ITR 1 असेल, ITR 2 असेल, ITR 3 असेल, ITR 4, ITR 7 पर्यंत वेगवेगळे सोर्सेस, वेगवेगळे जे काही तुमचे हेड आहे त्याप्रमाणे प्रत्येक केसमध्ये ITR हा वेगवेगळा ऍप्लिकेबल होणार आहे. तर TY-BCOMच्या विद्यार्थ्यांचा हा फार महत्त्वाचा विषय, आणि विद्यार्थ्याने जर का व्यवस्थितपणे याच्यावर जर का कमांड घेतली तर नक्कीच ते त्यांचं करिअर छान पद्धतीने इन्कम टॅक्समध्ये तयार करू शकतात. थँक्यू. काही प्रश्न असतील तर आपण नक्कीच पुढच्या सेशनमध्ये करणार आहोत. धन्यवाद.